सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे. आज मी छत्रपती संभाजीनगरच्या राज्य राखीव बल या ठिकाणी आलेलो आहे. आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या ठिकाणी जी भरती प्रक्रिया चालू आहे, या भरतीमध्ये एक तरुण मात्र आपली रनिंग करीत असताना त्याच्या पायामध्ये चप्पल होती. त्यामुळं सगळ्यात जास्त जर पाहिलं आपण तर त्या मुलाची चर्चा होताना देखील पाहायला मिळते. कारण की अनेक मुलं बुटं घालून रनिंग करतात, मात्र तो मुलगा चक्क पायामध्ये सँडल घातलेलं होतं आणि ते सँडल घालून ते रनिंग करीत असताना इथल्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. त्यानंतर मात्र त्या अधिकाऱ्याने त्याला एक बूट दिला. त्यानंतर मात्र आता तो व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हे एक माणुसकीचं दर्शन देखील असल्याचं आपल्याला पाहायला गेलंय. कारण प्रत्येक वेळेस जे आहे ते पोलिसाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन मात्र वेगळा असतो. मात्र या ठिकाणी मात्र एक त्या माणसाने मात्र वर्दीच्या पलीकडे जाऊन एक कुठेतरी त्या विद्यार्थ्याला मदत केल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. सर, पोलिसाकडे पाहण्याचा एक सर्वसामान्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. पोलीस म्हटलं का कुठेतरी त्यांच्या अंगावरती काटा येतो किंवा कुठेतरी एक निगेटिव्ह भूमिका असते. मात्र तुमच्या एका अधिकाऱ्याने चक्क ज्या मुलाला एक बूट दिलेला आहे, त्याचे जे काय रनिंग करत असताना त्याच्या पायात सँडल होतं आणि कुठेतरी हे माणुसकीचं दर्शन देखील म्हणजे वर्दीच्या पलीकडे देखील एक माणुसकी आहे हे देखील यामधून दिसून येते. येस सर. पोलीस हा जनतेचं पण काय आपण जे जनतेसाठी आपण काय करू शकतो, हा जे उद्देश आहे पोलिसांचा, जे पोलिसाबद्दल जे गैरसमज आहेत लोकांच्या मनात, ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि पोलीस शेवटी माणूसच आहे आणि पोलिसच्या मनात असं काही नाही की बाबा तो दुश्मन आहे कोणी आहे, पण जनतेशी सुद्धा आम्ही तेवढं सौजन्याने वागून त्यांच्या मनातली जी शंका आहे ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पोलीस आणि जनता हे मित्र आणि या नात्याने जर आपण काम केलं तर चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतोय, हे आम्हाला वरिष्ठांच्या कर्तव्यातून दिसून आलं असेल. नक्कीच सर. कुठेतरी मात्र जो काही मुलगा होता, पायाच्या पायामध्ये सँडल होतं, ते पळत होता. आपण पाहिले की अनेक मुलं परिश्रम घेतात, काहींना बिगर चपलाचेच पळतात, काहींना शूज नसतात. मात्र हे कुठेतरी एक माणुसकीचं दर्शन देखील घडलेलं आहे. आणि वर्दीच्या मागे एक जो संवेदनशील व्यक्ती असतो, हे देखील यामधून एक तुम्ही दाखवून दिलेलं आहे की पोलीस देखील भावना असतात पोलिसांना. येस सर. पोलीस शेवटी माणूस आहे. ही भावना असल्याशिवाय असे कर्तव्य घडत नाहीत. प्रत्येक पोलीस अधिकारी असो, अंमलदार असो, ते जनतेचा मित्र आहे आणि एक आपला माणूस म्हणून तो कर्तव्य करतो. परंतु अशा काही घटना घडतात, त्या घटनेमुळेच पोलीस हा जनतेच्या नजरेतून असा म्हणजे दुश्मन असं म्हणजे जनता समजतात. हे चुकीचा म्हणजे ग्रह झालेल्या लोकांचा. पोलीस सुद्धा माणुसकी दाखवतात, माणुसकीने वागतात, हे जनतेनं समजून घेतलं पाहिजे. दुसरीकडे जर पाहिलं तर राज्यामध्ये पोलिसांची भरती चालू आहे. म्हणजे राज्य राखीव बलगाचे असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, मग त्यामध्ये अनेक जागेवर आपण पाहिले की विद्यार्थ्याची तिथे गैरसोय झाल्याचे देखील पाहायला मिळते. मात्र तुमच्याकडे जे आहे तर विद्यार्थ्याची सोय केली जाते, त्यांना जेवण व्यवस्थित पुरवलं जातं, नेण्या आणण्याची देखील सोय केली जाते. म्हणजे हे एक वेगळंच पायंडा तुम्ही इथं जपलेला आहे. सर, आम्ही काही दिवस बघितलं ते गॅस सिलेंडर अभावी ऑटो रिक्षावाले येत नव्हते आणि बंद होते. त्या दिवशीपासून आम्ही सुरू केलं की त्यांना त्रास व्हायला नको, वेळेवर त्यांना गाडी मिळाली पाहिजे आणि आपलं शेड्यूल हे बरोबर 3ला सुरू झालं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून आम्ही स्टेशनला गाड्या पाठवल्या. स्टेशनला अनाऊन्स करून जे उमेदवार असतील ज्यांना SRP कॅम्पात भरतीसाठी यायचे त्यांनी एकत्रित करून आम्ही त्या लोकांना घेऊन आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट, जे बाहेरून उमेदवार येतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, कारण रात्री बेरात्री येतात. म्हणून आम्ही त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. दुसरी गोष्ट, आमचे अंमलदार अधिकारी जवळपास 1:30 वाजता उठून शेड्यूलला सुरू करतो सर आम्ही. त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की टेम्परेचरच्या अगोदर, उन्हाच्या अगोदर म्हणजे 7 सव्वा 7च्या आत आमची रनिंग संपली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्याच्यामुळेच आमचं एवढं शेड्यूल व्यवस्थित होत आहे आणि कुठली अप्रिय घटना घडलेली नाही. त्याच्या पाठीमागचा हाच हेतू आहे सर की व्यवस्थित आपली भरती पार पडली पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मात्र मला सांगा की तुमच्याकडे एकूण उमेदवार किती आहेत आणि जागा किती आहे? सर, जागा आहेत 291. ही भरती आहे सर वरणगाव SRP कॅम्प 20 ह्या गटाची भरती आहे. जागा 291 आहेत आणि अर्ज आले आहे सर 74,000, अंदाजे 74,000 ऍप्लिकेशन आहे सर. दररोजचे आम्ही 2,000 उमेदवार बोलवतोय. त्यापैकी आता स्टार्टला 1,300 आले, नंतर 1,200, आता 1,100, कारण एक मुंबईला लेखी परीक्षा असल्यामुळे आता हे 2 दिवस बराचसा फ्लो कमी झाला आहे. आजचं संख्याबळ आहे 850. तर असं उमेदवार कमी होतात, नंतर फ्लो वाढू शकतो. तर असं देखील पाहायला मिळालं की जे विद्यार्थी आज डेट दिलेली ती येऊ शकले नाही, काहीची परीक्षा असते किंवा दुसरीकडे लेखी परीक्षा, यांना संधी आहे का, नंतर संधी दिल्या जाते का? येस सर. त्यांनी जर आम्हाला मेल पाठवला की बुवा असं असं माझी एक्झाम आहे किंवा तो येऊन प्रत्यक्ष भेटला, त्याला खरंच इंजुरी आहे, मी स्वतः प्रत्यक्ष पाहतो
आणि त्यांना आम्ही डेट वाढवून देतो त्या कंडिशन प्रमाणे, ज्याला किती दिवसाची आता डॉक्टर जरी समजा महिनाभर देईल तर आम्ही महिनाभर त्याला रेस्ट देऊ शकत नाही, कारण आमचं शेड्यूल राहील नाही राहील. परंतु त्याला एक आम्ही म्हणजे माणुसकीच्या नात्याने एक 5-7 दिवस तो विलाज कर, चांगल्या प्रकारे तयार हो आणि भरतीला ये, कारण त्यांना कळवलं पाहिजे त्याच्या पाठीमागं, तरच आम्ही त्यांना डेट वाढवून देतोय. 74,000 मुलं आलेले आहेत, 299 जागा, जवळपास 300च्या आसपास. ही कटछाट करणं फार तयारीवरची कसरत असणार आहे. येस सर, ते तारेवरची कसरतच आहे, कारण कॉम्पिटिशन पुष्कळ असल्यामुळं हाय लिस्ट लागणार यात काही शंकाच नाही. आणि जो आहे पारदर्शकता आहे, हा सूर्य हा जयद्रथ तुमच्या समोर आहे, हे सर्व इव्हेंट वगैरे जो टॉप मध्ये चालेल तो भरती होईल सर. नाही, नक्कीच आम्ही आल्यापासून बघतोय तिथं की ज्या पद्धतीने तुमचे कर्मचारी त्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन्स करतात की फॉल कसा झाला पाहिजे, कसं करायचं, काय करायचं, त्या पद्धतीने समजून सांगते. यावरून दिसूनच येते ते इथं अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरती चालू आहे. पण मला सांगा की जे विद्यार्थी निराश होतात आणि टोकाचं पाऊल उचलतात, अशा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? सर, मी अशा विद्यार्थ्यांचे हे सांगेल की मित्र हो, एक संधी गेली म्हणजे आपलं सर्व काही गेलं असं नाही. जीवनात जगण्यासाठी पुष्कळ मार्ग आहेत. अशा संधी जीवनात हजारो येतील, पण सर सलामत तो पगडी पचास ह्या म्हणीप्रमाणे आपण हताश होता कामा नये आणि प्रयत्न करत राहा. आज नाही संधी उद्या येईल, पण जर आपल्या जीवितास काही धोका झाला किंवा आपण काही जीवाचं करून घेतलं तर आपण ह्या जगातून निघून जाल. त्यामुळे पुष्कळ हानी होईल, आईवडिलांना त्रास होईल, सर्वांना त्रास होईल. तर हे टोकाचं पाऊल उचलणं मला तर वाटतं की हा लास्टचा पर्याय नाही आहे. नमस्कार, मी नितीन नथू चौरे, राहणार अंधार सांगवी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. काल माझं 9 तारखेला छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक 14ला ग्राउंड होतं. तर घरची परिस्थितीमुळे मी सँडल चप्पलवर 18 मिनटामध्ये आउट ऑफ राऊंड मारलं. माझी मेहनत बघून DCP साळी सरांनी मला शूज गिफ्ट दिले व सरांची मी मनापासून आभारी आहे व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची मी आभारी आहे. व असंच प्रेम व आशीर्वाद राहू द्या. मी माझं स्वप्न नक्की पूर्ण करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते अधिकारी त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गाईडलाईन्स देखील करतात, ज्या पद्धतीने इथं पारदर्शक पद्धतीने ही भरती चालू आहे. नक्कीच ही वावग आहे की या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये सोय केली जाते, नेण्या आणण्याची देखील सोय केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मात्र ज्या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला बूट दिलेला आहे, त्याची जे काही माणुसकीचं दर्शन यामध्ये दाखवलेलं आहे, त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पोलीस दलाला देखील एक भावना असल्याच्या या व्हिडिओमधून आपल्याला दिसून येते. कारण की पोलीस हा एक माणूसच आहे असं देखील आपल्याला यामधून पाहायला मिळते. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.